हॅलो फ्रेंड्स, मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते। गाजराचा हलवा हा तुम्ही नेहमीच खात असाल किंवा बनवतही असाल, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेपमध्ये एकदम वेगळी पद्धत गाजर हलव्याची बघणार आहोत, जो आपण खडा गाजर हलवा बनवणार आहोत। ही रेसिपी बऱ्याचशा कमी लोकांना माहिती असेल, तर ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर स्टेप बाय स्टेप आणि डिटेलमध्ये व्यवस्थित अशी शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकदम फ्रेश असे गाजर घेतलेले आहेत मी अर्धा किलो आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत। त्याच पद्धतीने किसणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत। फोडी करूनही तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये घालू शकता, पण आपण कुकरमध्ये बनवणार नाही आहोत। आपण बनवणार आहोत हलवा हा कढईमध्ये नेहमी हलवा का बनवायचा, कारण त्याचे कुकरमध्ये सत्व हे पूर्णपणे निघून जातात, पण कढईमध्ये आपल्याला हवा तेवढा आपण शिजवू शकतो, कमी जास्त करता येतं त्याच्यासाठी। तर अशा पद्धतीने गाजर जे आहेत तर ते किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले आहेत मी। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढई ही नेहमी थोडीशी मोठी घ्यावी, म्हणजे परतताना साईडला सांडत नाही त्याच्यासाठी। त्यानंतर आपली जी कढई आहे तर ती गॅसवर ठेवलेली आहे आणि चांगली गरम होऊ द्यायची आहे। आणि इथे पहिली टिप म्हणजे काय की जेव्हा आपण कढई गरम करता तेव्हा लगेच तुम्ही तूप घालता, तर ते तूप न घालता पहिल्यांदा आपल्याला गाजर जे आहे तर तो गाजराचा किस घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता हे का करायचं, तर आपण जेव्हा पण तूप घालतो कढईमध्ये तर ते करपतं, त्याच्यासाठी पहिल्यांदा नुसतं तूप कधीच घालायचं नाही। पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला गाजर जे आहे तर ते व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे। जो किस आहे तर तो व्यवस्थित 2-3 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याचा कलर असा ब्राउनिश येत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आता हे का करायचं किंवा का करणं गरजेचं आहे, तर 99% लोक पहिल्यांदा तूप घालतात आणि नंतर गाजरचा किस घालतात, तर हे करायचं नाही। त्याचं कारण असं की तूप करपतं आणि गाजर जे आहे तर त्याचा वास ही निघून जात नाही, आणि जेव्हा आपण परततो ना गाजर तर त्याचा जो उग्रट वास असतो तो निघून जातो त्याच्यासाठी। आणि छान 2-3 मिनटं परतल्यानंतर आपल्याला 2 मिनटं छान झाकून ठेवायचं आहे। तर झाकून ठेवायचं आहे। अजूनही आपण त्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं नाही आहे। व्यवस्थित असा पूर्ण परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर ही प्रोसिजर करणं हे गरजेचं आहे। तुम्हाला जर एकदम टेस्टी आणि थोडासा वेगळा गाजर हलवा हवा असेल तर ही सगळ्यात सोपी आणि छान ट्रिक आहे, तर ती यूज करून नक्की गाजर हलवा हा बनवून बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर त्याचा कलर थोडासा ब्राउनिश म्हणजेच थोडासा बदलल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे। तूप ॲड करतानाही एकदम टाकायचं नाही आहे। पहिल्यांदा आपल्याला 1 ते 2 चमचेच टाकायचं आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला तूप ॲड करायचं आहे, आणि जर कमी प्रमाणात बनवत असाल तर 2 ते 3 चमच्यामध्ये आपला छान असा हलवा बनून जातो सुंदर असा। असं नाही की तूप जास्त घातलं तरच आपला हलवा गाजराचा टेस्टी होतो, असं नाही आहे। तर त्यासाठी आता आपण इथे काय केलेलं आहे, तूप घातलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे। तर ते परततच राहायचं आहे, कारण आपण इथे हे कुकरमध्ये ही प्रोसिजर करता येत नाही, आणि कुकरमध्ये काय होतं, एकदाच आपल्याला दूध, साखर आणि ते आपण एकदाच टाकून घेतो। न परतल्यामुळे गाजर त्याचा वास उग्रट तसाच राहतो आणि टेस्ट ही येत नाही, आणि त्याच्यामध्ये काही पोषक तत्वही राहत नाही। त्याच्यासाठी ही सगळ्यात चांगली अशी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की गाजराचा हलवा हा बनवू शकता। तर आता मी ह्याला खडा गाजर हलवा का बोलले हेही मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण जेव्हा पण आपण गाजर हलवा बनवतो तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड राहतं। आता ते लिक्विड राहू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी पद्धत आहे तर ती यूज करून लास्टला मी तुम्हाला दाखवते आणि सांगते की याला आपण खडा गाजर हलवा का बोललेलो आहोत, आणि एवढा टेस्टी आणि एकदम सुंदर असा होतो की तुम्हाला
तर गाजर हलवा आणि याच्यामध्ये फरक अशा पद्धतीने बनवला की नक्कीच लगेचच खाताना जाणवेल अशा पद्धतीने. तर आता इथे आपण काय केलं, पहिल्यांदा गाजर जे आहे तर तो कीस पूर्ण परतून घेतला. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर 2 चमचे तूप, साजूक तूप कुठलंही प्रकारचं, अमूलचं असेल किंवा तुम्ही जे पण यूज करत असाल तर ते तूप घातलेलं आहे. मी 2 चमचे घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. याला तूप जास्त लागत नाही. गाजर हलवा हा फक्त तूप घातल्यावर होतो असं नाही आहे. तर त्यानंतर आता इथे थोडंसं कोरडा वाटला म्हणून मी काय केलं, 1 चमचा, फक्त 1 चमचा तूप अजून ॲड केलेला आहे आणि एक्स्ट्राचं तूप आता इथे आपल्याला लागणार नाही. तरी वेगळी अशी पद्धत आपण बघणार आहोत. तर ते व्यवस्थित असं पहिल्यांदा काय करायचं आहे, तर परतून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल की सारखंच परतते, पण हे गाजर असं सतत परतल्यानेही तुम्हाला व्यवस्थित असं, कारण आपण इथे डायरेक्ट कुकरमध्ये टाकत नाही आणि ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी आपण ॲड केलेलं नाही आहे. खाली करपू शकतं किंवा खाली काळपट होऊ शकतं. त्याच्यासाठी ज्याप्रमाणे आपण बेसन लाडू बनवताना जेवढं आपण ते परतू तेवढा त्याला खमंगपणा येतो, त्याच पद्धतीने इथे गाजराचंही आहे. गाजर जेवढं परतत आपण हलवा बनवू तेवढाच तो टेस्टी होतो. ठीक. तर आता इथपर्यंत झाल्यानंतर आपण घेतलेली आहे साखर. साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे. तर मी इथे अर्धा किलो गाजर आहेत माझे, तर त्याला 1 वाटी घेतलेली आहे साखर. 1 वाटीतूनही मी पाव वाटी साखर जी आहे तर ती तशीच ठेवेन आणि जेवढी लागेल तेवढी. गाजर हलवा बनवताना कधीही एकदम साखर घालू नका, कारण टेस्ट ही कधी जास्त गोड किंवा जास्त कमी होऊ शकतं. त्याच्यासाठी नेहमी थोडी थोडी साखर घाला. एकदम झाली तर ती परत काढता येत नाही आणि एकदमच कमी गोड झाला तर परत साखर टाकू शकत नाही, कारण आपला हलवा जो आहे तर तो रेडी झालेला असतो. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला टेस्ट करत करत म्हणजेच ज्याप्रमाणे थोडी थोडी साखर घालत जायचं आहे. त्यानंतर इथे मी दूध ही कमी घेतलेलं आहे. दूध ही आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे. फक्त मी इथे अर्धा फुलपात्र जे असतं आपलं, तर म्हणजेच पाव ग्लास, मोठा ग्लास म्हणजे पाव ग्लासच दूध घातलेला आहे आणि त्यानेच असा ओलावा हलवा जो आहे तर त्याला ओलावा असा मस्त असा आलेला आहे. तर हे ओलावा म्हणजे आपण थोडंसं यातलं दूध आटलं की गॅस बंद करतो, तर ते न करता आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. जर अशा पद्धतीने ओलसर आपला राहिला हलवा तर काय होतं की लगेच खराब होतो आणि जर परतून आपण पूर्णपणे कोरडा केला तर तो 10 ते 15 दिवस खूप सुंदर, काहीही न होता, खराब न होता व्यवस्थित असा राहतो. ठीक आहे. तर आता 1 वाटी साखर घेतली होती, त्यातली थोडीशी आपण आधी टाकली आणि त्यातली आता थोडीशी दूध घालून परतल्यानंतर दूध त्यामध्ये ॲड केलेली आहे. थोडी साखर त्यातली ही पाव वाटी उरलेली आहे. तर एवढी साखर उरलेली आहे आणि जेवढी घातली तेवढी साखर ही आपल्या गाजर हलव्यासाठी पुरेशी आहे. तर हे सतत आपण परततच राहतोय, कारण गॅस जरी मीडियम असला तरी खालून जर थोडं जरी करपलं किंवा खालून तर खरपूस वास एकदम उग्र येईल. त्यानंतर आता हे आहे खवा. आता मी अर्धा किलो गाजर घेतले तर त्याला अर्धा पाव खवा घेतलेला आहे. आता हा जो खवा म्हणजेच मावा, तर हा जो माव्याचे खडे आहेत तर ते आपल्याला काय करायचं आहे, तर ते किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत. अख्खं एकदम मावा कधीच गाजर हलव्यामध्ये टाकू नका, कारण ते खडे जे आहेत तर ते खडे तसेच राहतात आणि त्याला काहीही मिक्स न झाल्यामुळे चव व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी नेहमी किसणीने किसून मगच मावा गाजर हलव्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गाजर हलव्यामध्ये मावा अवेलेबल नसेल किंवा घालायचा नसेल तर तुम्ही दुधावरची साय जी आहे तर ती मिक्सरमध्ये घालून त्याच्यामध्ये 2-3 वेलची घालून मिक्सरमधून काढून गाजर हलव्यामध्ये घातली तरीही खूप सुंदर लागतो. तर आता हा मावा जो आहे तर तो आपण ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. परतणं हे आपलं चालूच आहे. दर 1 ते 2 मिनिटांनी आपण सतत परततच राहतोय, कारण खाली लागू नये किंवा परतू नये, कारण आपली मेहनत पूर्ण वाया गेली नाही पाहिजे. 4 लोकांनी
बोललं पाहिजे की खूप सुंदर झालं आहे, ना की नावं ठेवली पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला बनवण्यातही इंटरेस्ट पाहिजे आणि त्या पद्धतीने मन लावून बनवलंही पाहिजे. ठीक, तर अशा पद्धतीने मावा घातल्यानंतरही आपल्याला परतून घ्यावं लागणार आहे. परतणं हे बेसन लाडूच्या पिठाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे बेसन परतून घेतो त्याप्रमाणे गाजर हलवा जो आहे तर तो परतून घ्यायचा आहे. आता हे मी ह्याच्यामध्ये 1 चमचा काय घातले तर 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे बटर. बटरने एकदम स्मूथपणा येतो आणि आपण जेव्हा हे पूर्ण दूध जे आहे तर ते पूर्ण कडक करू, म्हणजे पूर्णपणे पाणी जे त्याच्यातलं सुटलेलं आहे गाजर हलव्याला तर ते कोरडा करू, तेव्हा तो सुकू नये किंवा मऊसूद राहावा, खातानाही टेस्ट सुंदर यावी. आणि बटर हे नेहमी थोडंसं मिठाप्रमाणे असतं, आंबटपणा म्हणजे खारटपणा थोडासा असतो बटरला. त्याच्यासाठी याच्यामध्ये त्याने एक वेगळ्या पद्धतीची सुंदर अशी चव येते. त्याच्यासाठी आपण इथे 1 चमचा बटर ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेत आहोत. आता हे परतून आपलं पूर्णपणे जे एक्स्ट्राचं दूध आहे, जे ओलावा आहे तर तो हळूहळू कमी होत जात आहे. तर बघू शकतात आपलं मगाशी होतं त्यापेक्षा आता पूर्ण थोडंसं कोरडं झालेलं आहे हलवा. तर आपल्याला अजूनही याला 2 ते 3 मिनटं सलग मिक्स करत राहावं लागणार आहे, म्हणजेच परतत राहावं लागणार आहे. तुम्हाला 1 नंबर टेस्ट हलव्याची बघायची असेल आणि खडा गाजर हलव्याची टेस्ट बघायची असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा. रेग्युलर पद्धत विसरून जाल आणि अशा पद्धतीनेच बनवाल. ही अशी एवढी सुंदर टेस्ट येते. मुद्दा मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट हवे असतील तर तेही कशा पद्धतीने ॲड करायचे हेही मी तुम्हाला सांगते. आता मी एका मिक्सरमध्ये घेतलेले आहेत काजू, बदाम आणि वेलच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर घरामध्ये कधी कसे वयस्कर लोक असतात तर त्यांना जे ड्रायफ्रूट असतात ते चावायला थोडा त्रास होतो, ते न व्हावे आणि ड्रायफ्रूटची टेस्ट ही यावी असे वाटत असेल तर ड्रायफ्रूट सरळ मिक्सरमध्ये घ्यायचेत. आणि हे 2 आता हे जे आहे व्हाईटवालं काय आहे तर त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहे मारीचे 2 बिस्किट आणि जे पण तुमच्याकडे चॉकलेट बिस्किट असेल ते 1 बिस्किट घ्यायचं आहे आणि 2 मारीची बिस्किटं अशी आपल्याला ड्रायफ्रूट बरोबर मिक्स करून घ्यायची आहेत. आता ते का करायचं तर त्याची ही एक प्रकारची वेगळी जी चव असते, कुरकुरीतपणा असतो आणि ते एकदम सुंदर अशी टेस्ट असते तर ती आपल्या हलव्यामध्ये येते आणि गाजराचा हलवा एकदम 1 नंबर होतो. त्याच्यासाठी तुम्ही ही एक मस्त अशी टीप आहे, जेव्हा पण तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील त्याच्यामध्ये 2 बिस्किट नक्की घाला. मग तो कुठलाही स्वीट पदार्थ असू द्या अशा पद्धतीने टाकलं तर त्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते. आणि त्यानंतर आपण इथे जे आहे तर ते व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. तर सुंदर असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे जास्त वेळ लागणार नाही आहे कारण आपला ऑलरेडी खडा गाजर हलवा जो आहे तर तो पूर्णपणे तयार आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट अख्खे आवडत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात. बेदाणे वगैरे आवडत असतील तेही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. आणि ही खडा गाजर हलवा आहे तर ही एकदम सुंदर अशी टेस्ट आहे. 15-20 दिवस याला काही होत नाही आणि बंद डब्यामध्ये ठेवलं तरी हा महिनाभरही टिकू शकतो. अशी सुंदर टेस्ट ही कायम राहते. टेस्टमध्ये काहीही बदल होत नाही, उलट जेवढा जास्त ठेवणार तेवढी त्याची टेस्ट ही वाढत जाते. तर ही एकदम सुंदर आणि छान आणि सोपी एकदम टिप्स आणि ट्रिक्ससहित मी तुमच्याबरोबर शेअर केलेली रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही गाजर हलवा असाच बनवता का किंवा त्याच्यामध्ये काही वेगळं ॲड करता का ज्याने तुमच्या गाजर हलव्याला टेस्ट येते. तर ही आपली खडा गाजर हलव्याची रेसिपी आहे. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.